नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरवरती पेपर पॅटर्न कसे ठेवायचे असतात हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघू शकता 80 सेंटीमीटर मी इथे अस्तर घेतलेला आहे आणि इथे हा मेन ब्लाउज पीस आहे बघू शकता. तर सर्वात अगोदर आपण अस्तर आहे ते व्यवस्थित अंथरून घेऊया आणि बंद बाजू नेहमी आपल्याकडे ठेवायची असते मैत्रिणींनो. तर या पद्धतीने मी व्यवस्थित अस्तर ठेवून घेतलं आणि सर्वात अगोदर आपल्याला बॅक पार्ट आहे तो ठेवायचा असतो बंद बाजूवरती. तर इथे या पद्धतीने मी अगोदर बॅक पार्ट ठेवून घेतला आणि नंतर मग आपण सर्व बाकीचे पार्ट आहेत ते व्यवस्थित ऍडजस्ट करत सर्व ठेवून घेऊया. इथे मी हा साइड पार्ट घेतलेला आहे बघू शकता. तो या पद्धतीने आपल्याला मुंड्याच्या इथे ठेवायचा असतो, म्हणजे तो बरोबर व्यवस्थित आपला बसतो तिथे. आणि आता बाही ठेवत आहे मी खालच्या साईडला बघू शकता आणि इथे कटोरी आहे ती आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायची असते. या पद्धतीने सर्व पार्ट आहेत ते ठेवून घ्यायचे आहे. तसेच खालच्या साईडला आता मी इथे योकपट्टी ठेवून घेते. तर इथे बघा सर्व पार्ट आहेत ते मी या पद्धतीने ऍडजस्ट करून ठेवलेले आहेत आणि इथे अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला सर्व साईडच्या या पद्धतीने पार्ट ठेवायचे आहेत आणि कटोरी ठेवताना तुम्हाला अशी या पद्धतीने क्रॉस मध्ये ठेवायची आहे बघू शकता, सरळ ठेवायची नाही. सरळ जर कटोरी ठेवली तर ती बिलकुल ऍडजस्ट होणार नाही घातल्यानंतर. अशी बिलकुल ठेवायची नाही, या पद्धतीने थोडीशी तिरकी ठेवायची आहे. ठीक आहे, ही एक आपली टिप्स आहे. आणि आता दुसरी एक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. बॅक पार्टच्या इथे तुम्हाला नेहमी बॅक पार्टचं शोल्डर आहे ते मोजून घ्यायचं आहे, जेवढं तुम्ही कटिंगच्या वेळेस घेतलेलं होतं तेवढं. कारण की बऱ्याच वेळेस पेपर कटिंग ठेवताना इथे शोल्डर जास्त वाढल्यामुळे सुद्धा गळा आहे तो उतरू शकतो किंवा शोल्डर आहे ते उतरतं. या पद्धतीने ह्या टिप्स तुम्ही छोट्या छोट्या लक्षात जर ठेवल्या तर तुमचा ब्लाउज कुठेच चुकणार नाही मैत्रिणींनो. आणि आता हे सर्व पार्ट जसे आहेत तसे मी व्यवस्थित चॉकने आखून घेते. तर इथे हा 34 साईजचा कटोरी ब्लाउज आहे मैत्रिणींनो. याचं जर तुम्ही पेपर कटिंग पाहिलं नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा. मी चॅनलवरती ऑलरेडी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप याचं स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा आता हा साइड पार्ट मी व्यवस्थित आखून घेते. तर इथे मी साइड पार्ट व्यवस्थित आखून घेतलेला आहे आणि या 34 मापाच्या ब्लाउजचं मैत्रिणींनो मी अगदी ब्लाउज वरून मापे घेण्यापासून तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेले आहेत अगदी सुरुवातीपासून. तर तो पण व्हिडिओ तुमचा पाहायचा राहिला असेल तर तिथे जाऊन नक्की बघा. ब्लाउज वरून परफेक्ट मापे घेऊन पेपर कटिंग कसं करायचं ते स्टिचिंग पर्यंत मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघत चला. भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत मैत्रिणींनो आणि बाही कटिंगची पद्धत पण माझी खूप सोपी आहे आणि भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, तिथे जाऊन नक्की बघत चला. नक्की तुम्हाला माझी पद्धत आवडेल मैत्रिणींनो, एवढी सोपी पद्धत आहे. आणि ते दुसरी टिप्स म्हणजे योकपट्टीला मी ते लिहिलेलं आहे बघू शकता, अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर हे अगदी न विसरता करायचं आहे तुम्हाला अस्तरवरती सर्व पार्ट ठेवल्यानंतर. बाकीचं कोणत्याच पार्टला तुम्हाला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं नाहीये, जसे आहेच तसे ॲज इट इज आखून घ्यायचे आहेत फक्त. तर इथे मी अर्धा इंच योकपट्टी वाढवलेली आहे. आता मी कटोरी व्यवस्थित आखून घेते. तर खूप सुंदर कटिंग बसतं. या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउज कट केला तर एकदम परफेक्ट बसणार आहे. ज्या मैत्रिणींना कटोरी ब्लाउज कटिंग करताना भीती वाटते किंवा टक्स वगैरे त्यांना कसा द्यायचा असतो, उभा टक्स, आडवा टक्स हे माहिती नसतं, तर संपूर्ण मी डिटेलमध्ये कटिंगमध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणींनो. नक्की व्हिडिओ बघत चला, त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. तर इथे बघा सर्व पार्ट मी आखून घेतलेले आहेत. आता त्या मार्किंग वरती मी व्यवस्थित कटिंग करून घेते. तर तिथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की जसं मार्किंग आहे तसं फक्त कट करून घ्यायचं आहे आणि ते गळ्याच्या इथे कट्स मारायचा आहे आठवणीने, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना सोपं जातं. तर इथे व्यवस्थित सर्व पार्ट आता मी कट करून घेते. तर अस्तरचा ब्लाउज स्टिचिंग कसा करायचा हे पण अगदी सोप्या पद्धतीने आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फ्रंट पार्ट मध्ये बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम्स येतात. कटोरी साइड पार्टला जोडताना कटोरी कमी पडते किंवा जास्त होते.
तर त्यासाठी कशी काळजी घ्यायची हे अगदी स्टेप बाय स्टेप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर इथे बघा मी अस्तरवरती सर्व पार्ट कट करून घेतले. आता आपण मेन फॅब्रिकवरती हे सर्व कसे पार्ट कट करायचे असतात ते बघूया. तर इथे पण बघू शकता काठाला काठ जोडून आपण ब्लाउज पीस आहे तो अगोदर अंथरून घ्यायचा आहे. व्यवस्थित बघू शकता आणि इथे काठ आलेला आहे बघू शकता, डिझाइन आलेली आहे. बाहीच्या साईडला तिथे बाही ठेवायची आहे आणि इथे बघा बॅक पार्ट आणि साइड पार्ट मी वरच्या साईडला ठेवून घेतला आणि ते जिथे काठ आलेला आहे तिथे या पद्धतीने बाहीची डिझाइन आहे ती मी ठेवून घेतली. डिझाइन जिथे आहे तिथे मी बाही ठेवून घेतलेली आहे बघू शकता आणि इथे या पद्धतीने सर्व पार्ट ठेवून घेतलेले आहेत. म्हणजे राहिलेलं आपलं मेन फॅब्रिक आहे आणि मध्ये जे कपडा दिसत आहे त्याच्यात आपण गळपट्टी काढणार आहोत मैत्रिणींनो. आणि इथे थोडंसं 1 इंचाचं एक्स्ट्राचं कापड घेऊन कट करायचं असतं. इथे मी बाहीचं कटिंग करून घेतलं. आता इथे बॅक पार्टचं आपण कटिंग करून घेऊया. तर बंद बाजूवरती मी बॅक पार्ट ठेवलेला आहे बघू शकता आणि या पद्धतीने आता 1-1 इंचाचं अंतर सोडत एक्स्ट्राचं आपण कट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा, तसेच बॅक पार्टचं कसं स्टिचिंग केलेलं आहे. बाही जोडताना बऱ्याच मैत्रिणींची बाही एकसारखी होते. तर त्या सर्व छोट्या-छोट्या टिप्स मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तो व्हिडिओ पण बघायचा आहे तुम्ही आठवणीने. तर इथे बघा इथे सुद्धा मी कटोरी आहे ती तिरकी ठेवलेली आहे मेन फॅब्रिकवरती आणि ती कट करून घेतली. आता योगपट्टीचं पण कटिंग करून घेऊया आणि आता हे राहिलेलं मेन फॅब्रिकमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये गळपट्टी आहे ते काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने 1 इंचाच्या घेऊ शकता. जर तुम्ही 1.5 इंचाच्या घेत असाल तर 1.5 इंचाच्या घेऊ शकता. प्रत्येकाची गोट लावायची पद्धत वेगळी असते मैत्रिणींनो. तर इथे मी सर्व पट्टे आहेत ते इथे कट करून घेते. आणि ते इथे अस्तरचं जे कापड आहे त्याच्यात आपण पाठीमागच्या साईडला बॅक पार्टला कमरपट्टी लावण्यासाठी मी कट करून घेतलेली आहे बघू शकता 2 पट्ट्या आणि हुक साठी मी पट्टी कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउज आहे तो कसा कट करायचा हे सांगितलेलं आहे. पेपर पॅटर्न ठेवून अस्तरवरती डिटेलमध्ये ब्लाउज कट कसा केला अगदी सोपी पद्धत बघितलेली आहे आपण. तर आता ही व्यवस्थित आपण फोल्ड करून ठेवायचे आहेत कटिंग केलेले सर्व पार्ट. तर इथे बघा हा ब्लाउज पीस मी व्यवस्थित बांधून ठेवते म्हणजे आपले इकडे तिकडे पार्ट जात नाहीत मैत्रिणींनो. आणि हे बाकीचे गळपट्ट्या वगैरे आहेत ते पण मी व्यवस्थित बांधून ठेवलेले आहेत. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. धन्यवाद.